Good afternoon, students. This one is our paper 2, lesson number 1. Title of the paper is Modern Instrument and Communication System. And lesson 1 name is Transducers. So in this chapter, we are going to take the knowledge of different transducers. While studying the transducer, we are going to study different types of transducers. One is resistive transducer, the second one is a capacitive, inductive, optical and active transducer. There are so many different types of transducers. We are going to take the knowledge of it. Now we will see what is the definition of a transducer. Transducer is defined as a device that receives energy from one system and transmit it to another in a different form. This one is the definition of transducers. Now we will see why the term transducer commonly implies the use of a sensor and detector. That means what? की जेव्हा जेव्हा तुम्ही ट्रान्सड्यूसर म्हणणारा तर त्याच्याबरोबर काय असतो एक सेन्सर किंवा डिटेक्टर असतो जो जे काही त्याच्यासमोर येईल त्याला सेन्स करावं लागतं किंवा त्याला डिटेक्ट करावं लागतं म्हणून त्याला आपण सेन्सर किंवा डिटेक्टर म्हणतो. एनी डिव्हाइस विच कन्व्हर्ट्स एनर्जी कॅन बी कन्सिडर ॲज अ ट्रान्सड्यूसर. कोणतंही डिव्हाइस आहे की जे एनर्जीचं कन्व्हर्जन करतंय दुसऱ्या फॉर्ममध्ये त्याला आपण ट्रान्सड्यूसर म्हणतो. द एनर्जी ट्रान्समिटेड बाय ट्रान्सड्यूसर मे बी इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, एकॉस्टिकल म्हणजे साऊंड. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, केमिकल और थर्मल. एनर्जी कोणत्याही प्रकारची असू शकते. मग इलेक्ट्रिकल असेल, मेकॅनिकल असेल, साऊंड असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, केमिकल और थर्मल. कोणत्याही एनर्जीचं कन्व्हर्जन आपण दुसऱ्या फॉर्ममध्ये करू शकतो. द नेचर ऑफ इलेक्ट्रिकल आउटपुट फ्रॉम ट्रान्सड्यूसर डिपेंड्स ऑन द बेसिक प्रिन्सिपल इन्व्हॉल्व इन द डिझाईन. काय म्हणायचं त्यांना? द नेचर ऑफ इलेक्ट्रिकल आउटपुट. आउटपुट कसं मिळणार आहे ट्रान्सड्यूसर करून हे डिपेंड कशावर असतं की कशा प्रकारचा तो ट्रान्सड्यूसर आपण बनवलेला आहे त्याच्यावरती ते डिपेंड असतं. द आउटपुट मे बी ॲनालॉग असू शकतं, डिजिटल असू शकतं, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड. बेसिकली देर आर टू टाईप्स ऑफ ट्रान्सड्यूसर. एक असतं इलेक्ट्रिकल आणि दुसरा असतो मेकॅनिकल. नॉर्मली असं म्हटलं जातं की देर आर टू टाईप्स ऑफ ट्रान्सड्यूसर. वन इज इलेक्ट्रिकल, अनदर वन इज मेकॅनिकल. Now we will see what is an electrical transducer. It is a sensing device. आपल्याला माहितीच आहे. First of all तुम्हाला माहिती झालंय की transducer means what? It is converting one type of energy into another type. बरोबर? So it is a sensing device. In this physical, mechanical or optical quantity to be measured is transferred directly by a suitable mechanism into an electrical voltage or current proportional to input measured. Proportional मध्ये असलं पाहिजे. कोणत्या क्वांटिटी आहेत तर मेकॅनिकल आहे, फिजिकल आहे किंवा ऑप्टिकल आहे. टू बी मेजर्ड इज ट्रान्सफॉर्म डायरेक्टली करू शकतो मेकॅनिझम मध्ये, इलेक्ट्रिकल व्होल्टेज मध्ये किंवा करंट त्याच्या प्रपोर्शनल मध्ये आपल्याला ट्रान्सफर करू शकतो. आता इनपुट ट्रान्सड्यूसर कोणाला म्हणतात तर जे इनपुट साईडला असतात ते असं आपण डेफिनेशन म्हणून बघू शकतो. आपल्याला त्याचे एक्झाम्पल्स माहिती आहेत, आपण बघितलं होता. LDR आहे, थर्मिस्टर आहे. ओके, सो वी कॅन कॉल सच टाईप ऑफ अ ट्रान्सड्यूसर की जे इनपुट साईडला आहेत. मायक्रोफोन आहे, मायक्रोफोनला तुमच्या लक्षातच असेल की त्याच्यासमोर आपण बोलतो तेव्हा तो आवाज कन्वर्ट होतो. सो मायक्रोफोन तुम्ही म्हणू शकता. सो इनपुट ट्रान्सड्यूसर कन्वर्ट अ क्वांटिटी ऑफ to an electrical signal voltage or to a resistance which can be converted to voltage. Input transducer are also called as sensors.
त्यालाच इनपुट ट्रान्सड्युसरलाच आपण सेन्सर सेन्स करतो, तो डिटेक्ट करतो, म्हणून त्याला सेन्सर असंही म्हणू शकतो. आणि त्याचे एक्झाम्पल्स आहेत LDR लाईट डिपेंडंट रेझिस्टन्स, थर्मिस्टर कन्वर्ट टेम्परेचर टू रेझिस्टन्स, आणि मायक्रोफोन कन्वर्ट साऊंड टू voltage. So these are the input transducer. Now we will see output transducer. Output transducer converts an electrical signal to another quantity. Examples कोणते कोणते आहेत? तर लॅम्प आहे, लॅम्प कन्वर्ट इलेक्ट्रिसिटी टू लाईट. ओके, LED कन्वर्ट्स इलेक्ट्रिसिटी टू लाईट, लाऊडस्पीकर कन्वर्ट्स इलेक्ट्रिसिटी टू साऊंड, मोटर कन्वर्ट्स इलेक्ट्रिसिटी टू मोशन, हीटर कन्वर्ट्स इलेक्ट्रिसिटी टू हीट. ही सगळी ह्याच्याकडनं काहीतरी आपल्याला आउटपुट मिळतंय. सो वी आर कॉलिंग इट ॲज ए आउटपुट ट्रान्सड्युसर. Now we will see another type, that is transducers are divided into two parts. One is active, another one is the passive. फार महत्वाचा आहे टॉपिक. Active transducer generates an electrical signal directly in response to physical parameters and does not require an external power source. काय आहे ह्याच्यामध्ये? आपल्याला एक्सटर्नली पॉवर कनेक्ट करायची काही गरज नाही आहे. कशासाठी? त्याच्याकडनं फंक्शन करून घेण्यासाठी, त्याच्याकडनं कार्य करून घेण्यासाठी आपल्याला इथे एक्सटर्नल पॉवर सोर्स द्यायची काही गरज नाही आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय? ॲक्टिव्ह ट्रान्सड्युसर म्हणतोय. ॲक्टिव्ह ट्रान्सड्युसर आर सेल्फ जनरेटिंग डिव्हाइस. ते स्वतः जनरेट करतात त्याला पाहिजेत ते सिग्नल्स. ते ऑपरेट अंडर एनर्जी कन्व्हर्जन प्रिन्सिपल अँड जनरेट इक्विव्हॅलंट आउटपुट सिग्नल. कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करतात? एनर्जी कन्व्हर्जन आणि जनरेट इक्विव्हॅलंट आउटपुट सिग्नल. कोणती कोणती एक्झाम्पल्स आहेत त्याची? तर फोटोवोल्टॅइक सेल, तुम्हाला माहिती आहे सोलार सेल, मायक्रोफोन्स, लाऊडस्पीकर, थर्मोमीटर, इलेक्ट्रिक बल्ब, इलेक्ट्रिक motor, etc. are called as a active transducers. Now we will see another type, that is passive transducer. Operates under energy controlling principle. इथे एनर्जी कन्वर्जन आहे आणि इथे एनर्जी कंट्रोलिंग आहे. They require external electrical source with them. कोणते कोणते आहेत? तर स्ट्रेन गेज आहे आणि थर्मिस्टर्स आहेत आणि अँटेना आहेत. These are the passive, की ज्यांना एक्सटर्नल सोर्स आहे तो लागतो. They require external source. कोणतं एक्झाम्पल आहे? थर्मिस्टर. थर्मिस्टरला आपल्याला बाहेरना टेम्परेचर आहे ते आपण देतो तेव्हा त्याचा रेझिस्टन्स चेंज झालेला असतो. पण मायक्रोफोन आहे त्याला आपण फक्त साऊंड दिला तर तो ऑटोमॅटिकली त्याचं इलेक्ट्रिकल मध्ये कन्व्हर्जन करतोय. ओके, लाऊडस्पीकर आहे त्याला इलेक्ट्रिकल सिग्नल आले की तो साऊंड सिग्नल मध्ये कन्वर्ट करतोय. ओके, फोटोवोल्टॅइक सेल आहे, सूर्याची शक्ती मिळते आणि त्याच्यापासून तो फोटॉन्स मिळतात. फोटॉन सेमीकंडक्टर डायव्हर्ट करतात आणि मग तो इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. सो these two are the different types, that is active आणि passive. ज्याला एक्सटर्नल सोर्स लागतो, एकाला एक्सटर्नल सोर्स लागत नाही. Now we will see our first type, that is resistive transducer. In this transducer, resistance changes due to change in a physical phenomena. रेझिस्टन्स कशामुळे बदलतोय? तर त्याच्या फिनॉमिना फिजिकल ह्याच्यामध्ये चेंजेस झाल्यामुळे. ओके, दुसरा आहे पहिला टाईप आहे त्याच्यामधला रेझिस्टन्स प्रेशर ट्रान्सड्युसर. त्याला स्ट्रेन गेज म्हटलं जातं. इन दिस केस चेंज इन द प्रेशर रिझल्ट्स इन द रेझिस्टन्स चेंजेस ऑफ सेन्सिंग एलिमेंट. प्रेशरमुळे रेझिस्टन्स चेंज होतो. ती टेक्निक ह्याच्यामध्ये वापरली असते. इट इज अ रेझिस्टिव्ह एलिमेंट दॅट प्रोड्युसेस अ चेंज इन रेझिस्टन्स proportional to applied mechanical strain. There are two types of strain gauge. एक आहे ते unbonded आणि दुसरा आहे ते bonded. Okay, these two are the. In unbonded strain gauge, resistance wire is stretched between two flexible supports which are mounted on a metal diaphragm. When a force F1 is applied, the diaphragm will flex. That spreads the support apart. It causes the tension in wire, hence resistance of wire increases. थोडक्यात काय की हे जे दोन्ही काम करणार आहेत ते कशावरती काम करणार आहेत? तुमच्या प्रेशरवरती काम करणार आहेत. ओके, रेझिस्टन्स थर्मोमीटर. इट इज अ टेम्परेचर ट्रान्सड्युसर. कोणता ट्रान्सड्युसर झाला हा? टेम्परेचर ट्रान्सड्युसर. थर्मामीटर आहे,
म्हटल्यावर टेम्परेचर काउंट करणार आहे म्हणजे टेम्परेचर ट्रान्सड्यूसर. द रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर चेंजेस व्हेन इट्स टेम्परेचर चेंजेस. कधी रेझिस्टन्स बदलणार आहे? जेव्हा त्याचा टेम्परेचर बदलणार तेव्हा. This property is utilizes for measurement of temperature. It is a transducer used to measure electrical resistance of conductor to determine the temperature. कसं असतं की आपल्याला जो काही आपला इलेक्ट्रिकल कंडक्टर्स आहेत त्याचं टेम्परेचर आहे तो कसा त्याच्यावरती फरक पडतोय टेम्परेचरचा हेही आपल्याला समजून घ्यायचं असतं. तर त्या ठिकाणी आपल्याला ह्याचा उपयोग करता येतो. नेक्स्ट आपण बघतोय थर्मिस्टर. इट इज ऑल्सो अ टेम्परेचर ट्रान्सड्यूसर. द इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स ऑफ मोस्ट मटेरियल चेंजेस विथ द टेम्परेचर. बहुतेक वेळेला आपण हे ऑब्झर्व करतो की मटेरियल्स असतात त्यांचा रेझिस्टन्स चेंज होतो. कशामुळे चेंज होतो? तर टेम्परेचरमुळे चेंज होतो. आपण बघतो सगळ्या कम्प्युटर लॅब्स असतात त्या शक्यतो AC असतात, त्यांना टेम्परेचर AC म्हणजे कम्प्युटरसाठी आपल्याला कमी ठेवावं लागतं कारण त्याच्या आतमध्ये एक तर हीट जनरेट होत असते आणि प्रोसेसर सतत काम करत असतो आणि त्याच्यामुळे हीट जनरेट होत असते. मग त्याला आपल्याला कूल करावं लागतं. म्हणजेच थोडक्यात काय की बऱ्याच कंपोनंटवरती हीट्समुळे रेझिस्टन्स चेंज झालेला दिसतो आणि आपल्याला ॲक्टिव्हिटीज चेंज झालेल्या मिळतात. ओके. सो थर्मिस्टर हा नॉन मेटॅलिक रेझिस्टर. नॉन मेटॅलिक म्हणजेच काय म्हणणार आहे? सेमीकंडक्टर आहे. मेड बाय sintering mixtures of metallic oxides such as manganese, nickel, cobalt, copper and uranium. Materials विचारतात. So keep in the mind. Thermistors have दोन टाईपचे आहेत, NTC आणि BTC. निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आणि पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. जर टेम्परेचर वाढवलं आणि रेझिस्टन्स कमी झाला तर तो NTC झाला. टेम्परेचर वाढवलं, रेझिस्टन्स वाढला, तो पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट झाला. बऱ्याच वेगवेगळ्या टाईप्स असतात थर्मिस्टरचे. बीड्समध्ये असतो, डिस्कमध्ये असतो, वॉशर आणि रॉड फॉर्म्समध्ये असतो. आणि मोस्ट ऑफ ऑल महत्त्वाचं म्हणजे काय की थर्मिस्टर्स आर नॉन लिनियर डिव्हाइस ओव्हर टेम्परेचर रेंज. दे आर केमिकली स्टेबल. केमिकली स्टेबल मिळू शकतात बट इट इज नॉट स्टेबल विथ द टेम्परेचर. तर ते नॉन लिनियर टाईपमध्ये असतात. वी विल सी नेक्स्ट स्लाइड नाउ. आता आपण बघतोय कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर. इट इज यूज टू ट्रान्सफर प्रेशर इन टू कॅपॅसिटन्स. महत्त्वाचं आहे, जसं तिथे रेझिस्टन्समध्ये सुद्धा प्रेशर वापरलं होतं, इथे सुद्धा आपण प्रेशर वापरतोय टू चेंज द कॅपॅसिटन्स. आपण हेही बघितलं होतं की कॅपॅसिटरचा व्हॅल्यू आहे ती 3 फॅक्टरवरती डिपेंड असते. डिस्टन्स बिटवीन द प्लेट, एरिया ऑफ द प्लेट अँड डायइलेक्ट्रिक बिटवीन द प्लेट. ह्या 3 फॅक्टरवरती कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स डिपेंड असतो. मग आता इथे काय होतं की 2 प्लेट्स आहेत, त्या पॅरलल लावलेल्या आहेत. तर जेव्हा त्याच्यावरती आपण प्रेशर देऊ तेव्हा आतमधला त्या दोघांमधला एरिया चेंज होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला कॅपॅसिटरशी चेंज झालेली व्हॅल्यू मिळते आणि मग आपण त्याच गोष्टीचा उपयोग करून आपल्याला जे काही कन्व्हर्जन करायचं असतं त्या ठिकाणी आपण तो वापरू शकतो. इट इज यूज टू ट्रान्सफर प्रेशर इन टू कॅपॅसिटन्स. इन दिस डायफ्राम फॉर्म्स वन प्लेट ऑफ कॅपॅसिटर व्हाईल अदर प्लेट इज स्टेशनरी. आपण बघितलं होतं मायक्रोफोनच्या संदर्भात की एक डायफ्राम आहे तो मुव्हेबल आहे आणि एक प्लेट आहे ते फिक्स्ड आहे. आपण जसं जसं बोलू तसं तो डायफ्राम पाठीपुढे मूव्ह होतो आणि त्या 2 प्लेटमधलं अंतर बदलतं. म्हणजेच त्याच्यावरती प्रेशर दिलं जातं आणि आपल्याला कॅपॅसिटन्सची बदललेली व्हॅल्यू मिळते. कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटन्स. हेच आता आपण बघितलेलं आहे. वी नो दॅट कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर इज डायरेक्टली proportional to the plate area and inversely proportional to the आपण बघितलेलं डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्लेट एरिया असतो आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन द प्लेट. ह्याच्यावरती कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू ही डिपेंड असते. नाव
Working in the above arrangement, when pressure is applied on the movable plate of the capacitive transducer, its capacitance changes. As the pressure on the movable plate increases, this shows the physical quantity pressure is converted into change in capacitance value. Very simple. कुठे applications कुठे वापरला जातो तर capacitive transducer may be used to measure extremely small linear and angular displacement मोजण्यासाठी वापरतात. They are used to measure very light pressure or weight. Capacitive transducer may be used to measure humidity in gases. त्याच्यामधली ह्युमिडिटी मोजण्यासाठीही आपण कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर हा वापरत असतो. आपला नेक्स्ट टाईप आहे तो आहे इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. याच्यामध्ये आपण एलव्हीडीटीचं एक्झाम्पल बघितलं होतं. एलव्हीडीटी म्हणजे प्रायमरी वाइंडिंग आहे आणि सेकंडरी वाइंडिंग सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत आणि आर्मेचर म्हणजे त्याच्यामध्ये एक कोर बसवलेली आहे आणि कोर जशी आपण चेंज करू तसं आपल्याला इंडक्टन्सची व्हॅल्यू चेंज झालेली मिळते. ऑल दिस थिंग इज डिपेंड ऑन की फ्लक्स कुठून कट झालेला आहे त्या कॉइलच्या अक्रॉस आपल्याला व्होल्टेज मिळणार आहे. हेच आपण आपल्या चेंज आपल्याला जी व्हॅल्यू करून पाहिजे असते त्याच्यासाठी वापरतो. इंडक्टन्स चेंजेस ड्यू टू एनी ॲप्रिशिएबल चेंज इन द क्वांटिटी टू बी मेजर्ड. दॅट इज मेजर्ड. फॉर एक्झाम्पल एलव्हीडीटी, अ काइंड ऑफ इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर, measures displacement in terms of voltage. Difference between its two secondary voltage. Secondary voltage are nothing but the result of induction due to the flux change in the secondary coil. हे सगळं आपण बघितलेलं आहे. Anyway, LVDT is discussed here briefly to explain the principle of inductive transducer. Now first find how. Anyway, LVDT is discussed here briefly to explain the principle of inductive transducer. Now first find how the inductive transducer can be made to work. This can be done by changing the flux. हेच मी आता म्हटलं तुम्हाला आपण त्याप्रमाणे आपल्याला त्याची चेंज झालेली व्हॅल्यू मिळू शकते. सगळंच आपण आपल्या थिअरीमध्ये बघितलं होतं. आपण एक्सप्लेनेशन घेतले त्याच्यामध्ये आपण हे बघितलेलं आहे. Linear variable differential transducer, this one is the full form of LVDT. आपण ट्रान्सड्यूसर म्हटलेलं आहे, चेंज होतोय म्हणून ट्रान्सड्यूसर म्हटलंय. डिफरन्शियल म्हणजे दोन्ही आउटपुट व्होल्टेज मधला डिफरन्स आपण बघतोय म्हणून त्याला डिफरन्शियल म्हटलेलं आहे. व्हेरी होतो म्हणून व्हेरिएबल म्हटलंय आणि एकसारखं आहे. दोन्ही कॉइल्स दोन्ही वाइंडिंग सेम आहेत. S1 आणि S2 सेकंडरी 1 आणि सेकंडरी 2 वाइंडिंग सेम आहेत. ओके, इट इज अ इंडक्टिव्ह प्रेशर ट्रान्सड्यूसर. हा सुद्धा प्रेशर ट्रान्सड्यूसर आहे पण कोणता तर इंडक्टिव्ह. इट कन्वर्ट्स प्रेशर टू इलेक्ट्रिकल सिग्नल. काय कन्वर्ट करतो तर इट इज कन्वर्टिंग प्रेशर इनटू इलेक्ट्रिकल सिग्नल. इट कन्सिस्ट ऑफ ए सिंगल प्रायमरी वाइंडिंग and two secondary winding have equal number of turns. This primary winding is connected to an AC source. आपल्याला माहितीच आहे प्रायमरी वाइंडिंग AC ला देतो. Here the diaphragm is attached to the core of transformer. जे काही आपल्याला चेंज करायचं आहे ते कुठे अटॅच केलेलं. आता मुव्हेबल काय आहे तर कोर मुव्हेबल आहे त्यामुळे कोरला अटॅच केलेला असो. वेनेवर देअर इज अ प्रेशर ऑन द डायफ्राम, जेव्हा कोर चेंज करू तेव्हा डायफ्राम वरती प्रेशर चेंज होणार, ते पाठीपुढे मूव्ह होणार आणि त्याच्यामुळे सिग्नल्स आहेत ते त्या लाईन ऑफ कट त्याप्रमाणे कट होणार आहेत. लाईन ऑफ फ्लक्स आहे तो त्याप्रमाणे कट होणार आहे. इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर position of core output 0 is adjusted by zero adjustment potentiometer. When magnetic core of transformer is displaced, differential voltage develops in the secondary. It is proportional to pressure on the diaphragm. आता आपण बघतोय मायक्रोफोन्स. मायक्रोफोन्स आर द ट्रान्सड्यूसर विच कन्वर्ट साऊंड सिग्नल into an electrical image of the sound. That is, they produce a voltage or a current which is proportional to the sound signal. आपल्याला आता मायक्रोफोन बऱ्यापैकी समजलेले आहेत. द मोस्ट कॉमन मायक्रोफोन्स आर डायनॅमिक, रिबन, कंडेन्सर, क्रिस्टल अँड कार्बन. वेगवेगळे मटेरियल्स वापरून हे बनवलेले आहेत.
मायक्रोफोनचं फंक्शन आपल्याला माहिती आहे. इट इज ऑल्सो अ ट्रान्सड्यूसर, हेही आपल्याला माहिती झालंय. इट इज अ इनपुट ट्रान्सड्यूसर, हेही आपल्याला बघितलंय. नाव वी विल सी ऑन विच व्हॉट आर द डिफरंट क्वालिटीज ऑफ मायक्रोफोन, किंवा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, कशावरती त्याची क्वालिटी आहे ती डिपेंड असते, तेही आता आपण बघतोय. द सेन्सिटिव्हिटी, इट इज अ important characteristics. Sensitive म्हणजे काय? It is a defined as output in millivolts for the sound pressure of 1 microbar at 1 kilohertz. म्हणजे किती सिग्नल्स आले की हा कसं आउटपुट देतोय, त्याची सेन्सिटिव्हिटी किती आहे हे बघितलं जातं. फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स, इट इज डिफाइंड ॲज द बँडविड्थ ऑफ ऑडिओ फ्रिक्वेन्सी इन द आउटपुट ऑफ मायक्रोफोन. युनिफॉर्म फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स, असं नाही झालं पाहिजे ना की लो फ्रिक्वेन्सीला आवाज कमी आणि हाय फ्रिक्वेन्सीला आवाज जास्त, असं आउटपुट आपल्याला मिळायला नाही पाहिजे. तर त्याच्यावरनंच त्याचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स हा महत्त्वाचा ठरतो. सिग्नल टू नॉईस रेशिओ म्हणजे हा नॉईज किती पिकअप करतोय आणि नॉईज किती ॲम्प्लिफाय काय करतोय का हे बघणं गरजेचं असतं. नॉन लिनियर डिस्टॉर्शन in the amplitude of the audio signal of the microphone is called the non-linear. The distortion in the amplitude, व्होल्टेजमध्ये असलेलं डिस्टॉर्शन आहे ते कशा प्रकारे आहे ते बघितलं जातं, त्याच्यावरनं त्याची क्वालिटी बघितली जाते. डायरेक्टिव्हिटी म्हणजे तो कुठून फक्त समोरूनच बोलल्यावर आउटपुट त्याचं चांगलं मिळतंय का, की आजूबाजूचा पण साऊंड पिकअप करतोय, त्याला डायरेक्टिव्हिटी म्हणतात. आउटपुट इम्पिडन्स, मायक्रोफोन हॅज अन आउटपुट इम्पिडन्स विच इज रिप्रेझेंटेड इन ओम्स. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. स्पीकरचाही रेझिस्टन्स आपण मोजतो, मायक्रोफोनचाही आपण रेझिस्टन्स मोजतो. मुव्हिंग कॉईल मायक्रोफोन आपण पहिला बघितलेला त्यातला टाईप होता तो मुव्हिंग कॉईल मायक्रोफोन होता. त्याच्यानंतर आपण बघितलेला आहे तो लाऊडस्पीकर आहे. लाऊडस्पीकर इज ऑल्सो ट्रान्सड्यूसर विच कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल सिग्नल टू ऑडिओ फ्रिक्वेन्सी इंटू साऊंड वेव्ह ऑफ अ सेम फ्रिक्वेन्सी. ऑडिओ फ्रिक्वेन्सी इंटू साऊंड वेव्ह, ऑडिओ फ्रिक्वेन्सी आली पण ती साऊंड वेव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्याला कन्वर्ट करावी लागते. ते कन्वर्जन आहे, ते इलेक्ट्रिकल सिग्नल आपण दिल्यानंतर ॲटोमॅटिकली ऑडिओ सिग्नलचं साऊंड सिग्नलमध्ये कन्वर्जन होतं, म्हणून याला ट्रान्सड्यूसर म्हणतात. 4 टाईप आहेत, मुव्हिंग कॉईल, इलेक्ट्रोडायनॅमिक, हॉर्न टाईप आणि वूफर्स आणि ट्विटर्स. फार आपल्याला स्टडी नाही आहे त्याची. अगेन आपण त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत की कशावरती हा डिपेंड आहे. फर्स्ट वन इज द एफिशियन्सी, सेकंड वन परत आपण बघतो आहे नॉईज, थर्ड वन इज द फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स अँड फोर्थ वन इज द डिस्टॉर्शन. या सगळ्या क्वालिटीज मी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्याचा तुम्ही 1 बाय 1 स्टडी करणार आहात. त्याचे डायरेक्टिव्हिटीही आपण बघितलेलं आहे. असं नाही पाहिजे स्पीकरवरना फक्त समोरच आवाज ऐकायला आला पाहिजे, जसा त्याचा कोण आहे त्याप्रमाणे. आजूबाजूला नाईज नाही गेला तर तो स्पीकर आपल्याला चालणार नाही, सगळीकडे त्याचा आवाज गेला पाहिजे. मुव्हिंग कॉईल लाऊडस्पीकरचं एक एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे इथे. आपण इथे मॅग्नेट लावलेलं आहे, त्याच्यावरती कॉईल आहे, ती कॉईल मूव्ह होते आहे आणि मग डायफ्राम मूव्ह होणार आहे आणि आपल्याला आवाज मिळणार आहे. लाईट व्हॉइस कॉईल इज माउंटेड सो दॅट इट कॅन मूव्ह फ्रीली इनसाइड अ मॅग्नेटिक फील्ड ऑफ ए स्ट्रॉंग परमनंट मॅग्नेट. The speaker loud cone is attached with a flexible mounting to the outer ring of the speaker support. अशा प्रकारे आपण हा लाऊडस्पीकर बघितला. आता ह्याच्या नंतरचा भाग आहे त्याला म्हणतो ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स ट्रान्सड्यूसर. ऑप्टिकल ट्रान्सड्यूसर आहेत. हा एक 5वा प्रकार होता त्याच्यामधला. इंट्रोडक्शनमध्ये आपण बघितलं होतं. तर ऑप्टो इलेक्ट्रॉनिक ट्रान्सड्यूसर इन्क्लूड फोटोवोल्टॅइक सेल, सेमीकंडक्टर, फोटोडायोड आणि फोटो ट्रान्झिस्टर. 3 टाईप येतात. फोटोवोल्टॅइक सेल म्हणजे सोलार सेल आपण म्हणू शकतो. इट इज sometimes called produces an electrical current when connected to the load. Both silicon and selenium types are used. Photovoltaic cell may be in a number of applications, multiple unit silicon voltaic devices. ह्याची कसं वर्किंग आहे हेही आपण बघितलेलं आहे. सो ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स ट्रान्सड्यूसर मधलं महत्त्वाचं एक्झाम्पल आहे फोटोवोल्टॅइक सेल. तोही आपण बघितला होता. आपल्याला फोटोवोल्टॅइक सेलची आपण बऱ्या प्रकारे माहिती करून घेतलेली आहे. फोटोवोल्टॅइक सर्किट इथे कसं आहे ते दाखवलेलं आहे. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आहे, डायोड आहे. ओके, नंतरचं आहे फोटोकंडक्टिव्ह सेल. फोटोकंडक्टिव्ह सेलमध्ये तुम्ही बघता इथे फोटोकंडक्टिव्ह सेल आपण इथे लावलेले आहे. रेजिस्टर आहे, आउटपुट घेतोय. ओके, अनदर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट दॅट हॅज प्रूव्ड व्हेरी युजफुल इन द फोटोकंडक्टिव्ह इफेक्ट विच इज यूज्ड इन द फोटोकंडक्टिव्ह सेल और a photo cell. In this type of device the electrical resistance of material varies
with the amount of light energy striking on it. ह्याच्यावरती पडणाऱ्या लाईटवर ना लाईट पड जो इंटेन्सिटी आहे त्याप्रमाणे याचा रेझिस्टन्स चेंज होणार आहे. पोटेन्शियोमीटर आपण कशासाठी वापरलंय? टू मेक द ॲडजस्टमेंट ऑफ कॉम्पन्सेट फॉर मॅन्युफॅक्चरिंग टॉलरन्सेस इन फोटोसेल सेन्सिटिव्हिटी अँड रिले ऑपरेटिंग सेन्सिटिव्हिटी. When the photocell has the appropriate light incident upon it, its resistance is low. जेव्हा लाईट त्याच्यावरती पडतो तेव्हा त्याचा रेझिस्टन्स कमी असतो अँड करंट थ्रू रिले इज कॉन्सिक्वेंटली हाय अँड टू ऑपरेट द रिले. हे आपण बघितलेलं फोटो LDR वापरून फोटो सेलचं सर्किट बनवलं होतं, त्याच्यामध्ये त्याची माहिती घेतली तेव्हा आपण बघितलेल्या आहेत ह्या सगळ्या माहिती. ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर मधलं एक महत्त्वाचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे आहे पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर आणि दुसरं आहे थर्मोकपल. पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर जो आहे कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल पल्सेस इंटू मेकॅनिकल व्हायब्रेशन. हे महत्त्वाचं आहे. इलेक्ट्रिकल पल्सेसचं आत्तापर्यंत आपण बघितलं होतं साऊंड सिग्नल इलेक्ट्रिकलमध्ये कन्वर्ट झालं, बरोबर आहे. टेम्परेचर आहे ते इलेक्ट्रिकलमध्ये कन्वर्ट झालं. बट दिस ट्रान्सड्यूसर कन्वर्ट इलेक्ट्रिकल पल्सेस इंटू मेकॅनिकल व्हायब्रेशन्स. मेकॅनिकल व्हायब्रेशन्स इंटू इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल वाईस वर्सा दोन्ही पद्धतीने होऊ शकतं. वेन फिजिकल क्वांटिटी इज अप्लाइड ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर जनरेट EMF. EMF म्हणजे काय? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. एक्झाम्पल कोणते? तर पिझो इलेक्ट्रिक, थर्मोकपल, फोटोव्होल्टेक. ओके. द पिझो इलेक्ट्रिक एलिमेंट इज बेसिकली अ पीस ऑफ पोलराइज्ड मटेरियल वेन अन इलेक्ट्रिक फील्ड इज अप्लाइड अक्रॉस द. हा सुद्धा बघा इथना जसं तुम्ही प्रेशर देणार आहे त्याच्यावरच काम करणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड इज अप्लाइड अक्रॉस द मटेरियल. द पोलराइज्ड मॉलिक्यूल विल अलाइन themselves with electrical field that will cause the material to change the dimension. The phenomena is known as electrostatic. The case of permanently polarized materials such as quartz or barium titanite will be produce an electric field when the material change dimension as is the result of imposed mechanical. The phenomena is called the piezoelectric इफेक्ट. आता इथे तुम्ही बघताय हा डायग्राम आहे, रेझोनेटर आहे. ह्याच्यामुळे काय होतं? मेकॅनिकली ह्याच्यामध्ये चेंजेस झालेले आपल्याला मिळू शकतात. नेक्स्ट आपण बघतोय थर्मोकपल. इट इज अ टेम्परेचर ट्रान्सड्यूसर. एका बाजूला दोन मेटल्स आहेत वेगवेगळी, तर त्या दोन्ही मेटलला एकत्र आणलं जातं आणि एका बाजूला उष्णता दिली जाते आणि दुसऱ्या बाजूचं टेम्परेचर हे कमी ठेवलं जातं आणि ह्याचा आपण रेझिस्टन्स मोजतोय. टेम्परेचर ट्रान्सड्यूसर इट कन्सिस्ट ऑफ पेअर ऑफ वायर मेड अप ऑफ डिफरंट मेटल्स जॉईन टुगेदर ॲट वन एंड. टेम्परेचर डिफरन्स बिटवीन टू एंड्स ऑफ वायर इज कॉल्ड अ सीबॅक इफेक्ट. दोघा मधला जो चेंज टेम्परेचर मधला जो फरक आहे त्याला सीबॅक इफेक्ट म्हणतात. द वर्क फंक्शन ऑफ टू मटेरियल्स आर डिफरंट. अ थर्मो इलेक्ट्रोमोटिव्ह जनरेटेड. Copper is used as an element contestant and is used an alloy of nickel and copper. If both junctions are at same temperature, the output will be 0. दोन्ही बाजूला उष्णता सारखीच असेल तर आउटपुट 0 मिळेल. The output is proportional to the difference between the two junctions. दोघांमधल्या फरका एवढंच आपल्याला आउटपुट मिळतं. The reference junction is in an ice bath maintained at 0 degree temperature. एका बाजूला आपण थंड पाणी सोडतोय, एका बाजूला त्याला उष्णता देतोय. या दोन्हीही मेटल वेगवेगळे त्यांची गुणधर्म असल्यामुळे दोघांमध्येही म्हणजे उष्णता दिल्यानंतर फरक मिळतो. ह्या दोघांच्या थंड होण्याच्या प्रोसिजरमध्येही फरक असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला डिफरन्स मिळतो. So thank you. This one is your first chapter, that is transducer, from paper 2.